नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. राज्यस्तरीय सायकलिंग व जुडो स्पर्धेचे विळदघाट येथे उत्साहात उद्घाटन. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद. डॉक्टर मेधा सोमय्या. राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग. विजेत्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड. दिव्यांग विद्यार्थ्याला समाजातील मुख्य घटकांमध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे ज्ञान विकसित व्हावे यासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन काम करत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्याला प्रेरणा व ऊर्जा मिळत असते. त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मनाला समाधान मिळते. धनश्री विखे पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या यांनी केलं. स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अहिल्यानगर व डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सायकलिंग व जुडो स्पर्धेचे उद्घाटन विळदघाट येथे संपन्न झाले. यावेळी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, जिल्हाध्यक्ष धनश्री विखे पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे, भगवान तलवारे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, PM गायकवाड, क्रीडा शिक्षक संजय धोपावकर, संजय साठे, जितेंद्र ढोले, धनेश स्वामी आदींसह क्रीडा शिक्षक, पालक, दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनश्री विखे पाटील म्हणाल्या की दिव्यांग विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यावर्षी सायकलिंग व जुडो राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जगाच्या स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्यार्थी टिकला पाहिजे. क्रीडा स्पर्धेमध्ये हार जीत, पारितोषिक यापेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो असं त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की दिव्यांग विद्यार्थी जीवन जगत असताना विविध संकटाला सामोरे जात संघर्ष करत वाटचाल करत असतात. त्यांची ही ऊर्जा, प्रेरणा कौतुकास्पद आहे. सामान्य विद्यार्थ्यांसारखे क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाचे प्रदर्शन केले. त्यांची ही इच्छाशक्ती पाहून मन भारावून गेले असं ते म्हणाले. विळदघाट बायपास महामार्गावर राज्यस्तरीय दिव्यांग सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी बाळगत 5 किलोमीटर सायकल स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. तसेच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळदघाट येथील जिमखाना येथे जुडो स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, रायगड, ठाणे, वाशिम, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आदींसह विविध जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील विजेता खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड होणार आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.